मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर बघा, मी आज इथं नेरे येथील गावामध्ये आहे आणि आता ही बघा आमची ही चाळ आहे. या चाळेमध्ये आम्ही राहतो आणि या चाळेमध्ये बघा आता काय परिस्थिती आहे. गॅस नसल्यामुळे बघा काय लोकांची परिस्थिती झालेली बघा. बघा इथं चुला मांडलेला आहे इथं आणि चुला मांडलेला आहे. तर आता चुल्यावरच जेवण बनवायचं चाललं आहे. गॅसच मिळत नाही लोकांना, तर या चुल्यावर जेवण बनवायचं काम चाललेलं आहे बघा. आणि तिथं बघा या आमच्या चाळीमध्ये राहणारी ही शारदा बघा, ही शारदा आहे. तर आता ते जेवण बनवायचं काम करते या चुल्यावर. हे बघा चुला आहे आणि शारदाची कोण मावशी आहे, आत्या बघा. हे शारदाची असे नाव काय तुमचं आहे? राणी नाव आहे आणि तुझं नाव शारदा. तर तुम्ही आता काय जेवण बनवायचा कार्यक्रम चालला आहे तुमचा ना. तर आता तुम्ही हे जे तुम्ही खाली जे तुम्ही पीठ मळताय, तर हे कशावर, फरशीवर आहे का? ही फरशी आहे बघा. हे बघा, हे फरशीवर पीठ हे फरशीवर पीठ मळायचं काम चाललंय बघा. तर बघा हे बघा, आता ही शारदा या फरशीवर पीठ कशी मळते बघा. आणि बघा ही तुम्ही खाली मोठं हे नाही तुम्हाला हे पीठ मळायसाठी काय दुसरं मोठं भांडण नाही का? आहे पण लादी मोठी आहे म्हणून ह्याच्यावरच मी. अच्छा, म्हणजे लादी मोठी आहे, तुम्हाला पीठ व्यवस्थित मळता येतं असं. बरं. तर आता हे पीठ तुम्ही काय करणार, पाणी टाकलं याच्यात ना. आणि पाणी टाकून आता हे काय करणार तुम्ही, ह्याला मळून भाकरी करणार. म्हणजे तर चला तुम्ही तर तुम्ही हे चुलीवर भाकरी बनवण्याचं कारण काय? आता गॅस नाहीये. गॅस नाही का? नाही गॅस. आम्ही कमवून खायला आले. गॅस भेटत नाही म्हणून दिवसभर काम करून लकड्या इकडे तिकडे शोधून आणून बनवते. अच्छा, जंगल मध्ये जाते लकडी घेऊन आणून. जंगल मधनं लकड्या घेऊन येतात का? मध्ये जाते लकड्या घेऊन आते, जेवण बनवते. गॅस नाही, काय करणार. अच्छा, एवढा प्रॉब्लेम चाललाय. अच्छा, पोराला काय देणार खायला? हम लोग ते मेहनत करते. आपण तर उपास राहू शकते, पोरा थोडी राहू शकते उपास. अच्छा. असा परिस्थिती आली आमची. आता तुम्ही ह्या भाकरी बनवताय का चपात्या बनवणार आहे? भाकरी ज्वारीची भाकरी बनवताय. तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे, दावा ना आम्हाला जरा थोडी. आता बनवते बघा. अच्छा, बरं ठीक आहे. आता तवा चुल्यावर काय तुम्ही तवा ठेवलाय ना? तवा ठेवलाय. चुल्यावर तवा आणि त्या टाकीमध्ये काय? पीठ आहे. टाकीमध्ये पीठ आहे का? अच्छा. आता बघा ह्यांची भाकरी बनवण्याची पद्धत बघा. आता हा पिठाचा गोळा केला आहे त्याने. हा केवढा पिठाचा गोळा, सरासरी अंदाजे किती 100 ग्राम असेल का? हां बघा, हा एवढा पिठाचा गोळा आहे. आणि आता एवढ्या पिठाच्या गोळ्यापासून बघा ती भाकरी आता बनवण्याचं काम चालू आहे बघा. आता कशी भाकरी बनवतात बघा ते. आता बघा ह्यांचं तेलंगणा ह्यांचं गाव आहे. तर या तेलंगणा गावामध्ये बघा ह्यांची आता भाकरी करण्याची पद्धत बघा कशी आहे बघा. एक छोटासा पिठाचा गोळा घेतला, आता त्याच्यापासून बघा ते भाकरी बनवत आहेत. बघा कशी भाकरी बनवत आहेत बघा. भाकरीचा आवाज बघा कसा येतोय, ते भाकरी थापण्याचा आवाज कसा येतोय बघा तुम्ही. बघा एकदम वर्तुळाकार अशी भाकरी बनवली, गोल अशी भाकरी बनवायचं काम चाललंय बघा. वर्तुळाकार छोटासा गोळा, पण भाकरी किती मोठी बघा बनवण्याचं काम चाललंय त्यांचं. पहा तुम्ही भाकरी. भाकरी बघा किती मोठी बनवली बघा. आणि एकदम भाकरी बघा कागद असतो ना त्या पद्धतीने बघा त्यांची भाकरी बनवण्याचं काम चालू आहे बघा. एकदम कागदासारखी बघा. आता उचलल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा तुम्ही भाकरी यांची बघा. आता वरून काय पाणी टाकलं का? अच्छा, बघा आता भाकरी बघा किती मोठी बघा बनवली बघा. एकदम पूर्ण बघा तवा भरून भाकरी बनवलेली आहे छोट्याशा गोळ्याची.
आता वरून काय पाणी टाकायचं का? हो हा, ते पाणी कसं टाकायचं ते? हाताने हे बघा असा टाकायचा. हा, ते सुकी सुकी राहणार नाही मग. म्हणजे भाकरी सुकी राहणार नाही. हा त्यावर पाणी करून ठेवायचं. हा, अच्छा. तर आता ही भाकरी भाजायचं काम चाललंय ना आता. हो तर बघा ही आता भाकरी तव्यावर कशी भाजतायत बघा ते. बघा आता त्यांनी बघा दुसरी भाकरी बनवण्यासाठी दुसरा गोळा बनवलेला आहे बघा. हे पाहू शकता बघा त्यांचं भाकरी बनवण्याचे. इथे तेलंगणाची शारदा आहे, हिचं नाव शारदा आहे, शारदा पवार. आणि बघा अशी भाकरी बनवते, एकदम सुंदर अशा भाकरी बनवते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता ही भाकरी जर तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही जिंदगीभर आठवण करणार आहे भाकरी खाल्ल्यानंतर. तर ही अशी एकदम कागदासारखी पातळ भाकर आहे बघा. तुम्ही आता भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे अजून मित्रांनो. तर बघा आता ही बघा दुसरी भाकरी बनवायचं काम चाललंय, हे पाहू शकता तुम्ही. आवाज आता पहिल्यासारखा येत नाही ताई तुमचा. येते येते येते. येते ना? तर जरा बघू आवाज कसा येतोय भाकरीचा. बघा आता ही भाकरी बघा आता उलटली बघा, एका बाजूला दुसऱ्या बाजूला केली बघा. बघा ही ज्वारी आहे बघा, ही ज्वारीची भाकरी आहे बघा. ही आवाज बघा कसा थापताना आवाज कसा येतोय बघा, असा सुंदर असा आवाज बघा, सुंदर असा आवाज भाकरीचा बघा. एखादं जे आपण वाद्य वाजवतो ना त्या पद्धतीने बघा आवाज येतोय. एखादे आपण ढोल वगैरे वाजवतो ना किंवा आता हे डोलची, असा आवाज बघा निघतो भाकरीचा. आणि असा सुंदर आवाज भाकरी बनवताना बघा माणसाचं मन मोहून टाकणार आहे. तर बघा आणि हा अजून एक दुसरा पिठाचा गोळा बनवलेला आहे. आणि बघा आता ही भाकरी परत पलटी करतायत बघा. बघा ही भाकरी पलटी केली आणि अशी बघा ते कपड्यानं काय करायचं त्याला, शेकायचा. म्हणजे कपडा दाबून ते शेकते का? हा, शेकते. अच्छा बघा ते असा. चांगला बनते. अच्छा चांगला बनते बघा. हा बघा कपड्यांवरून दाबायची ना. बघा या अशा कपड्यांवरून दाबायचं. त्यासाठी हा खास कपडा आहे. दररोज हाच कपडा वापरता ना? हा दररोज हा कपडा वापरतात. त्याला दररोज धुवून टाकतात ते. आणि दररोज हाच कपडा ते भाकरी असं शेकायसाठी भाजण्यासाठी बघतात. आता बघा खालून वरून कशी भाकरी भाजतायत ते पाहू शकता तुम्ही. तर बघा ही अशी भाकरी बनलेली आहे बघा मित्रांनो. जरा भाकरी अशी 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 करून दावता का जरा अशी भाकरी उचलून दावा की. हां बघा ही अशी भाकरी बनलेली आहे. अशी सुंदर भाकरी बघा, गोल वर्तुळाकार आणि लाल ज्वारी आहे बघा. एक महत्वाचं कसं माहिती आहे का, इकडे सोलापूरला हे तेलंगणामध्ये लाल ज्वारी असते बघा. ही लाल ज्वारीची भाकरी आहे बघा. लाल ज्वारी खेतीची भाकरी, लाल ज्वारीची भाकरी आहे ही. आपल्याकडं हे महाराष्ट्रामध्ये बघा सफेद ज्वारी आहे आणि तिकडे लाल ज्वारी आहे. तर या बघा लाल ज्वारीची अशी भाकरी बनते. आता बघा ही दुसरी भाकरी बनवण्याचं काम चाललं. दुसरी भाकरी तव्यावर टाकलेली आहे आणि आता ही तिसरी भाकरी बनवायचं काम चाललंय बघा. हे बघा. तर मित्रांनो तुम्ही बी अशी भाकरी बनवू शकता चुल्यावरचं जेवण एकदम टेस्टी असतं मित्रांनो. तर बघा चुल्यावरचं एकदम जेवण टेस्टी असतं आणि भाकरी बी अशी सुंदर खायला लागते की विचार. चांगला लागते जेवण करायला. हां चवीला तुमचं म्हणणं कसं चवीला चांगली लागते भाकरी ना. चवीला भाकरी चांगली लागते असं यांचं म्हणणं आहे. आणि अशी भाकरी हे तेलंगणाचे लोकच बनवतात, दुसरे कोण लोक अशी भाकरी बनवू शकत नाहीत. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.